प्रेक्षकांनो नमस्कार. तर आपण बघतोय विसरू नको तू मलाचा आजचा म्हणजेच 17 जुलैचा इंटरेस्टिंग असा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आत्या इथे काहीतरी काम करताना दिसतीये. तेवढ्यात फोन वाजतोय तिचा आणि फोनवर ती काय बोलते आणि कुणाचा फोन आहे ते बघा. "मी पारगाव पोलीस स्टेशनमधून इन्स्पेक्टर गद्रे बोलतोय" असं म्हणून आता इन्स्पेक्टर बोलायला सुरू करतात. आत्या विचारते, "काय काम आहे?" तर इन्स्पेक्टर साहेब सांगतात, की "तुमच्या जुन्या केस संदर्भात काही बोलायचं आहे." तेच तांडेल आणि देसाई प्रकरण आणि पोलीस इन्स्पेक्टर सांगतात, की "तुम्ही ताबडतोब पोलीस स्टेशनला या." तर आता आत्या पोलीस स्टेशनला जातीये, पण इकडे चिंगळी काय करते बघा, तर चिंगळीचं रील करायचं चालू आहे. "हाय गाईज, मी आहे तुमची कोकणची राजकुमारी ब्ला ब्ला ब्ला" असं ती बोलते. पण तेवढ्यात ना तिच्या फोनवर मेसेज येतोय आणि ती म्हणतीये, "कोण हा? मरतात मध्ये-मध्ये नुसते, माका कॉन्सन्ट्रेट पण करू देत नाहीत." पण तिच्या फोनवर जो काही मेसेज आलेला आहे तो बघून तिला शॉक बसतोय. ती एकदा नाही दोनदा ती मेसेज बघते, तो व्हिडिओ बघते आणि त्याच्यामध्ये सूर्या सरळ-सरळ इथे पैसे वाटत आहे. तो व्हिडिओ आलेला आहे, की कसा तो पैसे वाटतोय लोकांना ते. आणि तेवढ्या तिकडे ना भाई सुद्धा येतात आणि ते चिंगळीला बघतायत आणि ते हाक मारतायत, "गो चिंगळ्या, माका सांग सूर्या खय असा?" तर चिंगळी म्हणते, "दादा, दादा." तो असा कुठेतरी समाजसेवा करत आता तिला मनात आलेलं असतं, की हे सांगायचं, की व्हिडिओ दाखवायचा, पण ती दाखवत नाही. तर ती विचारते, "का हो काय झालं?" तर भाई म्हणतात, "नाही काय नाही, त्याला पैसे दिले होते बँकेत भरायला." तर बँकवाले म्हणतायत, की एंट्रीच नाही. तर चिंगळी म्हणते, "होय काय? त्याने भरले असन पैसे. काहीतरी ना टेक्निकल इश्यू असतला. तुम्ही काय काळजी करू नका." तर भाई पण म्हणतात, "माका पण तेच वाटतं, काहीतरी टेक्निकल इश्यू असतला." असं म्हणत भाई निघून जातात तिकडनं. तर प्रेक्षकांनो, आत्या इथे आता पोलीस स्टेशनला जाण्यासाठी आवरत आहे. तोपर्यंत वरदचे बाबा येऊन म्हणतायत वरदला, "अरे तू गेम काय खेळतोयस? चल उठ, औशी बरोबर पोलीस स्टेशनला जा." असं म्हणून सांगतात. वरद जागचा हालत नाही, गेम खेळत तसाच बसलेला आहे. तर वरदचे बाबा म्हणतात, "कान गच्च झालेत काय तुझे? सांगितलेले कळत नाही का तुका?" तर वरद म्हणतो, "शांत बसलोय ना मी, तर बसू द्या माका शांत. उगाच तोंड चालवू नका आणि अरे असं काय करतोस तू? लहान आहेस काय तू?" असं म्हणत बाबा परत म्हणतात. तर वरद म्हणतो, "हां, लहाये बरं आहे, वयात आलेल्या मुलावर हात उचलायचा नाही हे कळत नाही काय? लक्षात नाही काय तुमच्या?" असं म्हणत आता वरद टोमणा मारतोय त्या आईकडे बघून म्हणतो, "का सोयीनुसार सगळा विसरायचा?" तर आता आत्या येते चिडत आणि म्हणते वरदकडे बघून, "नाही रे नाही, हां, विसरले काय एक नाही. एवढा मोठा झालास तरी चाला बोलायची अक्कल नाही आली ना म्हणून हात उचलला." तर वरद म्हणतो, "घ्या, सगळे ना माकाच बोलून घ्या." असं म्हणत वरद चिडतो. तर इकडे आई आत्या म्हणते, "हे बघ, तू चुकीचा वागलास म्हणून मी तुझ्यावर हात उगारलाय." आणि बाबांकडे बघत आणि वरदकडे बघत म्हणते आत्या, "वरद, आत्ताच सुधार हा तू." आता काय म्हणते बघा पुढे, "तू आत्ताच सुधार हा, नाहीतर वैदू बरोबरचं लग्न आहे ना तुझं, तर मीच मोडेल." असं म्हणते आणि बाबा पण शॉकून बघायला लागतात इथे. आणि आत्या आपली जी काही पर्स आहे ती उचलते आणि "येत आहे मी" असं सांगून ना निघून जाते तिकडनं. वरद म्हणतो, "ए आवशे, धमकी कसला देताय तू? माका पण गरज नाही हा." असं म्हणत, "मी भावी आमदार" असं म्हणून ओरडत असतो. तर बाबा म्हणतो, "वरद गप, तू सगळ्याचा वाटोळा करशील." तर वरद विचारतो, "अरे काय करतोय बाबा तू?" आणि बाबा म्हणते, "अरे तू काय करतोयस? सांगितलेलं कळत नाही तुका? अरे आपले फंड संपलेले आहेत. खिशातून पैसे टाकायची आपली ताकद नाही आता. हे बघ, तेव्हा या लग्नाकडे लग्न म्हणून नाही तर डील म्हणून बघ एक." तर वरद म्हणतो, "डील? इथे आपणच पूल बांधतोय. त्या वैदेहीला माहितीये तरी काय लग्नाचं? काहीच तिला विषय माहिती नाहीये." तर बाबा पण म्हणतात, तिला इतर कोणी सांगण्यापेक्षा ना तिच्या आईची इच्छा तिची तिलाच कळू दे." तर वरद विचारतो, "कसा?" तर वरदचे बाबा म्हणतात, "माझ्या डोक्यात ना एक प्लॅन आहे. आता ह्यांचा प्लॅन काय आहे तो बघूया आपण, कळेल आपल्याला. पण अजून वैदेहीला माहिती नाहीये की वरदशी लग्न व्हावं ही तिच्या आईची इच्छा आहे ते." तर प्रेक्षकांनो, इथे पुढे एक ट्विस्ट आहे बरं का. इकडे अंधारात ना एक व्यक्ती अशी चालत येते जी बयोच्या अवतारातच आहे बरं का. म्हणजे बयोसारखा गेटअप केलेली आहे. पण ती बयो नाहीये, अगदी दागिने-बिगिने तसेच घातले जसे आता बयो घालते तसं. आणि बयो मात्र इकडे साध्या साडीवर फरशी पुसतीये. आणि ती आकृती जी कोणी आहे तिचा चेहरा दिसत नाहीये इथे. पण ती खुर्चीवर येऊन बसल्यानंतर बयो अगदी असा वाकून-बिकून मुजरा करतीये आणि हात-बीत जोडतीये आणि म्हणते, "सूनबाई, गेले 4 दिवस मी काय खाल्लं नाहीये गं. पोट पाटीक लागूची वेळ आली आता माझ्यावर आणि काहीतरी खायला दे गं." असं म्हणून प्रार्थना करते. पण ती जी आकृती बसली आहे म्हणजे सुनबाई जी अशी बसली तर ती "सुधाकरा" म्हणून हाक मारते आणि सुधाकर ना तिकडनं खायच्या वस्तू काय-काय घेऊन येतो. टेबलावर ठेवतो त्या वस्तू आणून आणि तो सुद्धा सुधाकर सुद्धा ना असा खाली वाकून अगदी मुजरा-बिजरा करतो. ते पदार्थ बघून वच्छीच्या तोंडाला पाणी सुटलंय. पण ती सुनबाईची जी काही आकृती इमेज दाखवली ती ना
तो एक तुकडा घेते आणि तो अक्षरशः फेकते बायोच्या अंगावर. तर तो उचलते बायो. तर सुधाकर म्हणतो, "बायो, बायो, काय गं तुझी अवस्था ही? तू सुनेची नोकर झालीस. या खुर्चीवर बसून माज दाखवायचीस ना तू. आता हीच खुर्ची आणि ही वच्ची. बघ काय अवस्था झाली ती. सुनेच्या मुठीत जाऊन बसलेत ही खुर्ची आणि ही वच्ची. ही तुझी सून जी काही आहे ती इतिहास जमा करणार तुला. इला लक्षात." म्हणजे बयोचे जे काही वाक्य आहेत ती होती ती आता इथे सुधाकर म्हणून दाखवते आणि जोरजोरात तिकडे हसतो. तर बयो नाही, नाही, नाही असं म्हणत असते आणि ती आकृती जी काही आहे ना ती बंदूक सुद्धा धरते. तरी ते बाई नको, नाही असं म्हणते आणि ओरडते आणि एकदम बयो ना अशी धक्का बसून ना खुर्चीवरून उठतीये. इतक्या जोरात उठतीये की ती खुर्ची अशी गदा, 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 गदा हलतीये आणि बयो ना अशी डोक्याला हात लावते आणि म्हणते, "हां, हां." अशी घाबरली ती म्हणजे आणि त्या खुर्चीकडे बघते एकदा, परत आपल्या स्वप्नाकडे बघते. खुर्ची हलत असते. तिला थांबवते ती अशी हात धरून आणि म्हणते, "माझी सत्ता माझ्यापासून कोण हिरावून घेऊ शकणार नाही." आणि तेवढ्यात ना तिच्या खांद्यावर हात येतो. बयो दचकते आणि हात ठेवणारा माणूस म्हणजे सुधाकर सुद्धा येऊन दचकतो. तर "अरे सुधाकरा, अरे भुतासारखा काय येतोस तू? आवाज दे ना." असं म्हणत बसते आणि डोक्याला हात लावून बसते. सुधाकर विचारतो, "पण बायो अगं झालंय का? केवढा घाम इलाय तुका?" तर "काय नाही झालं" असं बयो म्हणते. तर सुधाकर पुढे म्हणतो, "बरं ऐक, पोलीस स्टेशनमधून फोन आला होता. तुका बोलवलं आताच्या आता." तर इकडे बयो विचारते, "आता काय झाला?" तर सुधाकर सांगतो, "आता नाही काय झाला. तेच ते 25 वर्षापूर्वी झाला ते. त्याबद्दल बोलायचं आहे त्यांका." तर बयोना कशी बघते बघा सुधाकरकडे अशी पुढे येऊन अशी एकदम आणि त्याबद्दल बोलायचंय म्हटल्यावर ती उठून ना चालत जायला निघत असते. तर सुधाकर विचारतो, "मी येऊ सोबत?" तर बयो म्हणते, "नाही, मी जाऊन येते." असं सांगते आणि "रघु, गाडी काढ." आता बयो गेलीये बरं का. पण सुधाकर ना एकदा त्या खुर्चीकडे बघतो, बयोकडे बघतो आणि आता पुढे काय करतो बघा सुधाकर सुद्धा. त्या खुर्चीच्या जवळ येतो आणि त्या खुर्चीवर ना बसणार तेवढ्यात "मामा!" असं म्हणत चिंगळी धावत धावत येते आणि चिंगळी ना मामाला अक्षरशः गोल गोल फिरवते. सुधाकरला कळत नाही की काय झालंय. सुधाकर विचारतो दोनदा, "अगं चिंगळे खरं झालंय काय? काय अटॅक आला असता आता. एवढं काय एवढं ओरडायला काय झालं तुका?" तर चिंगळी म्हणते, "मामा मला जे सापडलंय ना ते जर तू बघितलंस ना तर तू सुद्धा नाचायला लागशील मामा." तर मामा विचारतो, "अगं एवढं काय सापडलंय तुका? हां?" तर चिंगळी म्हणते, "सांगतोय, थांब." सांगतोय आणि मग काय करते बघा चिंगळी अंदाज घेत असते. आता चिंगळी दाखवणार का तो व्हिडिओ? आणि तो व्हिडिओ दाखवल्यानंतर मामा काय करणार बघत राहूया. पण तोपर्यंत ना इकडे वरद म्हणतो, "बाबांनो, अहो ह्या सगळा काय चालला असा? अहो आपण आपल्याच घरात चोरासारखं का वावरतोय?" तर इकडे बाबांना काहीतरी शोधतायत बरं का आणि त्यांना जे पाहिजे असतं लेटर तर ते मिळालेलं आहे. तर "अरे, हा बघ." असं म्हणत ना इथे बाबा दाखवतात वरदचे. वरद विचारतो, "ह्या काय? हा कसला कागद आहे?" तर "अरे झिला, हा काय फक्त कागद नाही, तुझ्या लग्नाची पत्रिका हा असं समज." असं बाबा म्हणतात. तर वरद विचारतो, "म्हणजे?" तर वरदचे बाबा म्हणतात, "तुझ्या मामीने लिहिलेलं पत्र असं आहे." तर "हां." तर वरद ना ते पत्र उघडून बघत असतो. तर इकडे बाबा सांगत असतात, "अरे वैदूच्या आईने लिहिलेलं हे पत्र आहे. तुझ्या औशीकडून तुझ्या आणि वैदूच्या लग्नाचं वचन घेतलंय तिनं आणि आता हे जे पत्र वैदूनं वाचलं तर ती नाही म्हणायचीच नाही." असं सगळं इथे वरदचे बाबा वरदला सांगतात. त्यामुळे वरद हसतो आणि म्हणतो, "बाबांनो, अहो भारी हां हे. नाही, नाही पण हे ना वाचणार कशी ती?" तर वरदचे बाबा म्हणतात, "तातू माझ्यावर सोड रे. उगाच नाही इतक्या वर्ष राजकारण करतोय मी. धर हे पत्र हातात धर." असं म्हणून सांगतात आणि तिकडनं जातायत बरं का. आता ते जातायत कुठे? तर वैदेहीच्या रूममध्ये जातायत. आणि वैदेहीच्या रूममध्ये गेल्यानंतर ड्रेसिंग टेबलवर ते पत्र तिथे ठेवतात आणि मग त्यांच्या मनात काहीतरी विचार येतो. बेडवर परत पत्र ठेवतात उशीजवळ आणि आता तिथनं पण ते उचलतात आणि एकदम त्यांना कळत नाही की हे पत्र कुठे ठेवल्यानंतर वैदेही वाचेल आणि मग शेवटी एका फ्रेमजवळ ते पत्र ठेवतात. पण तिथनं सुद्धा विचारतात आणि म्हणतात, "नाही नको, नको. हय नको, हय नको." वैदेहीच्या आधी कोण तर सगळा प्लॅनिंगच फिरायचा आणि परत ते पत्र आता कुठे ठेवावं हा विचार चाललाय त्यांचा. आणि मग ते पत्र ना इकडे कपाटामध्ये ठेवायचा विचार त्यांच्या डोक्यामध्ये येतो. आता खरंच ते तिथे ठेवतात का? नेमकं काय होतं बघूया. पण ते पत्र त्यांनी ठेवलंय कपाटामध्ये आणि म्हणतात, "आता चला, आता लग्नाच्या तयारीला लागायची हरकत नाही." असं म्हणून ना त्या ड्रॉवरमध्ये त्यांनी म्हणजे व्यवस्थित कपाटातल्या ड्रॉवरमध्ये पत्र ठेवलेलं आहे. आता पुढे काय घडणार? वैदेही हे पत्र कधी वाचेल ते कळेल आपल्याला. त्याच्यासाठी आपण एपिसोड शेवटपर्यंत बघत राहूया नेमकं काय-काय होतंय ते. तर वैदेही इकडे तिच्या बाबांशी बोलत असते. "पोलीस स्टेशनला? का?" तर "जुना प्रकरण असा आता." असं म्हणत बाबा येत असतात. तर वैदेही म्हणते, "बाबा ते काही असेल. तुम्ही आत्या एकटीला कशाला जाऊ दिलत? कोणीतरी जायचं तिच्याबरोबर."
तर "अगो वैदू, तुझी आत्या ना खमकी आ आणि हे प्रकरण काय तिला नवीन नाही. तू जा, तुझ्या खोलीत जा, फ्रेश हो." तर वैदेही म्हणते, "काका, कितीही काही असलं तरी आपण फॅमिली आहोत. वरद काय करत होता? त्याने तरी जायचं ना." असं आता वैदेही विचारते प्रश्न. तर म्हणते, "बरं बाबा, मला सांगा, बरं त्या दिवशी मी पोलीस स्टेशनला गेले होते एवढ्या रात्री, तर तुम्ही आला होतात ना माझ्याबरोबर?" असा प्रश्न विचारते ती. तर वरदचे बाबा आता म्हणतात, "अगं तू लहान आहेस आणि टेन्शन घ्यायचं काय पण कारण नाही. मी सांगतो तुला. तू जा, खोलीत जा," असं ते म्हणत असतात. तर वैदेही म्हणते, "जाऊ दे, तुम्हाला माझा मुद्दाच कळत नाहीये. मीच जाते." असं म्हणून वैदेही तिकडनं बाहेर पडते. तर वरदचे बाबा आणि वैदेहीचे बाबा दोघं एकमेकांकडे बघत राहतात आणि तो म्हणतो, "सदाभाऊ, अहो ती गेली. त्याला त्या तांडेलांपासून लांब ठेवायचा. म्हणून आपण मेहनत घेतोय. फुकट गेली मेहनत." आणि आता पुढे इकडे सूर्याबद्दल जो काही व्हिडिओ मिळालाय तो दाखवलाय बरं का चिंगळीने सुधाकरला. तर सुधाकर म्हणतो, "वच्चीने हे बघितलंय का? तर हा व्हिडिओ खैसून आणलास चिंगळे तू?" तर पारगावच्या एका ग्रुपवर आला होता. सॉलिड आहे. तर सुधाकर म्हणतो, "असा कुठला ग्रुप आहे ज्याच्यावर मी नाही?" तर चिंगळी म्हणते, "मुली-मुलींचा ग्रुप असा पारगावच्या गॉसिप क्वीन्स म्हणून." तर चिंगळे, "तू काय एक सांगू का ग? माझी भाची शोभतेस हां तू." असं म्हणत मामा कौतुक करतो आणि मग चिंगळी म्हणते, "अजून एक बोनस देऊ का तुला?" तर सुधाकर म्हणतो, "काय काय?" तर चिंगळी म्हणते, "ते हे जे पैसे दादा वाटतोय ना, ते भाईनी त्याका दिले होते बँकेत भरायला." आणि मग असं झाल्यानंतर सुधाकर ना अजबच करतोय, म्हणतो, "हा असा वाटत का फिरतोय?" तर चिंगळी म्हणते, "मला काय माहित, पण हा जे काय तो हे करतोय ना, ते सगळं लपून करतोय. भाईंका त्याची कल्पना नाही हा." आणि मग आता म्हणतो, "तर आता मी त्याला असा ब्लॅकमेल करणार आहे ना, मामा आता तू बघ, आता 70,000चा फोन नाही, 1,50,000चा फोन घेणार." असं म्हणून नाचत सुटते ती. तर मामा म्हणतो, "ए चिंगळे, ही तुझी अक्कल? अगं तरीच तू म्हणून तो 2 विषय रवलेत तुझे." तर "मामा," असं चिंगळी म्हणते, तर मामा म्हणतो, "गप्प बस. तुका ना काय झालंय, कोंबडी दिसली ना की लगेच तू शिजवायला जातेस. कोंबडी नुसतं अंड देत नाही, तर ही कोंबडी आहे ना, ही सोन्याचं अंड देणारी एक कोंबडी आहे." असं म्हणत आता सुधाकर चिंगळीला सांगतो आणि नेमकं काहीतरी डोक्यात घोळतंय या सुधाकरच्या. ते काय आहे ते कळेल आपल्याला, पण पोलीस स्टेशनमध्ये तोपर्यंत काय घडतंय ते बघा हां तुम्ही. तर पोलीस स्टेशनमध्ये इकडे आता वच्ची आलेली आहे बरं का. पारगाव पोलीस ठाणे असा तो बोर्ड दिसतोय. वच्ची आपल्या ड्रायव्हर सोबत इकडे येतीये. पण इकडे आत्या ना त्याच्या आधी बोलायला सुरू करते आणि आत्या काय म्हणते बघा. "गद्रे साहेब, गावातली जुनी जाणती माणसं सांगून गेली आहेत की जो वेळेची किंमत करत नाही ना, वेळ त्याची सुद्धा किंमत कधीच करत नाही." असं मुद्दामून इकडे आत्या म्हणते वच्चीला बघून, आलेलं बघून जराशी उशीर आलेली आहे वाटते. तर आता वच्ची येत म्हणते, "जुन्या माणसांचं माहित नाही, पण गावात जी लोक जिती आहेत ना, ती ह्याच म्हणतात की नियतीचं खेळ आणि वच्चीची वेळ ती स्वतः ठरवता." आणि आता बघा कशी एकदम बघते आत्याकडे आणि खुन्नस देते या दोघींची खुनशी ना, तर अजब दाखवलेत. हिला लक्षात असं पण म्हणते. आता तो ड्रायव्हर जो सोबत आलेला ना, तो काय करतोय बघा, खुर्ची घेतो, खुर्ची टिश्यू पेपरनं सगळी पुसतो आणि मग ती खुर्चीमध्ये ती बयो बसते. तर आत्या म्हणते, "तुमच्यासाठी नवीन असा ना हा सगळा, आमच्यासाठी ना हा प्रदर्शन नेहमीचाच." असं आत्या म्हणते बरं का पोलीस इन्स्पेक्टरकडे बघून. तर लगेच बयो म्हणते, "हत्ती पाळायची ऐपत नसली ना, की लोक हत्तीकच नावं ठेवूच लागतात." असं म्हणून बोलते बरं का ही बयो आणि म्हणते, "त्यातली कथा." तर लगेच या दोघींची बाचाबाची चालू झालेली बघून ना इन्स्पेक्टर स्वतःच म्हणतात, "आता शांत बसा. प्लीज शांत बसा. 25 वर्षापूर्वी जे काही घडलं, त्यात नलिनी देसाई यांचा मोठा भाऊ प्रभाकर देसाई यांनी जो काही प्रकार केला." तोपर्यंत बयो ओरडून म्हणते, "खून." खून हा शब्द वापरायचा असं एकदम बयो म्हणते. "खून केलो हा," असं म्हणते बरं का. "या वत्सला तांडेलांच्या वडिलांचा खून केलो हा आणि तो खुनी गेली 25 वर्षा मोकाट फिरतो हा. आणि तुम्ही हय चौकीत मीटिंग भरवतास." तर आता गद्रे साहेब म्हणतात, "आमचा तपास सुरू आहे. अहो, आरोपी इतक्या वर्षात कुटुंबाशी कुठल्याही प्रकारचा संपर्क साधलेला नाहीये. शिवाय तशी संशयास्पद व्यक्ती सुद्धा आमच्या निदर्शनास आलेली नाहीये. आमच्या तर्कानुसार इतकी वर्ष जो गुन्हेगार सापडला नाही, याचा अर्थ तो कदाचित जिवंतच नसेल." असं म्हणून आता इन्स्पेक्टर सांगतात आणि मग पुढे म्हणतात, "हे बघा, तेव्हा डिपार्टमेंटचा तुम्हाला सल्ला आहे आणि वरून तशी ऑर्डर सुद्धा आहे की तुम्ही परस्पर सामंजस्याने दोन्ही घरातले वाद जे काही आहेत ते तुम्ही मिटवा आणि तसं या कन्सेंट लेटरवर लिहून द्या तुम्ही. हे इथे सही करा." असं म्हणत आता पोलीस इन्स्पेक्टरनी एक कागद समोर केलाय वच्चीच्या आणि आत्याच्या सुद्धा. पोलीस इन्स्पेक्टर म्हणतात की म्हणजे आम्ही ही केस जी काही आहे ती बंद करू, असं इन्स्पेक्टर सांगतात. आणि आता इन्स्पेक्टरने असं सांगितल्यानंतर बयो आणि आत्या
दोघी जणी विचारात हरवल्यात. आत्या तो फॉर्म उचलून घेते, पण ही बयो काय करते बघा, तो फॉर्म आत्याकडनं काढून घेते. तो फॉर्म बघत सुद्धा नाही कसा आहे तो, आणि तो फॉर्म ना आपल्या हाताने फाडून टाकते. त्या फॉर्मच्या चिंधड्या चिंधड्या केलेल्या आहेत या बयोने. आणि मग बयोकडे पोलीस इन्स्पेक्टर असे बघत असतात, पण बयो काय करते, तो कागद असा की नाही उडवून टाकते, फॉर्म फाडलेला आहे तो. आणि आयटीत अजून बसूनच राहिली आहे ती. आता नेमकं पुढे काय काय घडणार बघा. पोलीस इन्स्पेक्टर विचारतात, आता मी अहो काय केलं ते तुम्ही? तर लगेच बयो म्हणते, आता मी काय ऑर्डर देते ना, ती कान उघडे ठेवून तुम्ही नीट ऐकायची. हिचे मातेपिरू भाऊ ना जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत ही केस बंद होणार नाही, असं आता बयो म्हणते. आणि म्हणते, तुमच्या हाती लागलो तर ठीक, जर आमच्या हाती लागलो ना तर मात्र असा गळा धरते आणि म्हणते, या हाताने जीव घेईन मी त्याचो, असं दाखवते बरं का वच्ची बयो इकडे आत्याकडे बघून. तर आत्या उठून म्हणते, बास. आता आत्या पण चिडली बरं का, आणि म्हणते, खूप ऐकून घेतला. त्यावेळेस जर का तांडेलांनी लाच सोडली नसती ना तर ह्या काय घडलंच नसतं. तुमच्यासारखी माणसं समाजात मोकाट वावरतात ना, म्हणून शमाकांसारखी माणसं गुन्हेगार ठरतात, असं म्हणत आत्या बोलते. आणि म्हणते, स्वतःच्या कर्मांवर पांघरून घालण्यासाठी माझ्या भावाबद्दल विष ओकतेस तू, तुला काय वाटत नाही काय? तर बयो चिडून म्हणते, नाही वाटत मला. आता या दोघी उभ्या राहिल्यात बरं का, आणि पोलीस इन्स्पेक्टर ना असे बघत राहिले दोघींकडे. बयो पुढे म्हणते, आपल्या माणसाक रक्ताच्या थारोळ्यात बघशील ना तेव्हा दगड होतो दगड, काळीच दगड बनतं, काळजाचा दगड बनतो, असं म्हणते. आणि म्हणते, येईल येईल लवकरच तुझ्यावरती ती येळ येईल, असं म्हणते. आणि म्हणते, गद्रे हे बघा, हिचा भाऊच नाही तर सगळ्या देसायांचा नायनाट करीन, तेव्हाच सुखाचो घास घेईन मी, अशी धमकी गद्रेंना पण देते बरं का. आणि आत्याकडे बघता म्हणते, इला लक्षात. आणि आता तिकडनं ना निघून जाते ती. प्रेक्षकांनो, हे 25 वर्षापूर्वी नेमकी काय गोष्ट घडली ती मात्र आपल्याला जाणून घेणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. आणि बयो जेव्हा जाते ना त्याच्या वेळेला ती खुर्ची अशी भिरकवून सोडते एकदम. आणि तिच्या त्या अवताराकडे आत्या आणि पोलीस इन्स्पेक्टर असे शॉक लागल्यासारखे परत बघत बसलेत. बयोचा अवतार डेंजरस होता बरं का आजचा. म्हणजे सकाळची घाबरलेली बयो बघून ना जरा समाधान वाटलेलं, पण ही बयो बघून ना जरा असं की नाही परत जरा बरं वाटलं. म्हणजे घाबरलेली चांगली दिसत नाही ती तशी, पण तिला घाबरवणारी येणार आहे ह्या विचारानेच ती घाबरलेली आहे. पण बयो जेव्हा पोलीस स्टेशन मधून बाहेर पडते तेव्हा तिथे वैदेही तिच्या समोर येते. आता ह्या दोघींचं परत काय वातावरण बिघडणार का, परत बाचाबाची होणार का, बघूया आपण. दोघी एकमेकींच्या समोरून अशा उभ्या राहतात. वैदेहीकडे बयो अशी नुसती ना डोळे मिचकावून बघते. वैदेही काही बोलत नाही, ती पण नुसती बघत उभी आहे. पण बयो म्हणते, फडफड, परत चुकीची गोळी देऊन पेशंट मारलास काय गो, हाय धावत आलीस ते. तर वैदेही म्हणत असते, हे बघा. पण बयो म्हणते, मी तुझ्या तोंडाक लागूक ना टाइम नाही माका, तुझा हिशोब जो काय ना तो मी नंतर चुकतो करीन. आणि आता आत्या या दोघींना एकत्र बघते आणि आत्याला टेन्शन काय आलंय की आता बयोला कळलं का ही वैदेही देसाईंची मुलगी आहे ते. तर इकडे बयो म्हणत असते, कुणाकुणाची तोंड बघितलंय मी, दिवस वाईट जाणार बहुतेक. आणि मग तिकडनं ना रागानं बाहेर पडते, काही खुन्नस वगैरे दे म्हणजे जराशीच देते एवढीशी, आणि जाते. तर आत्या म्हणते, वैदू देसाईंची चेडू हा, हे त्या बाईला कळलं नाही ना. म्हणजे आत्याला मात्र जाम टेन्शन आलंय ह्या दोघी, तिला कळलं की काय या गोष्टीचं, कारण वैदेही ती आणि त्या दोघींचं पटत पण नाहीये, त्यामुळे भरपूर टेन्शन आहे त्या आत्याला वैदेहीचं. तर आता पुढे काय घडतंय बघूया. ती बाई म्हणजे बयो निघून गेलीये. तर आत्या धावत धावत येते वैदेही जवळ आणि म्हणते, वैदू अगं काय गो, तू काय म्हणाली ती? तर ती, काय नाही, प्रॉब्लेम काय आहे या बाईला, ती कधीही नीट बोलत नाही. तर आत्या म्हणते, तिरसटच असा ती. काय गो वैदू, तू कशा केलीस इथे? वैदेही म्हणते, कशासाठी काय, अगं तुझ्यासाठी आलीये मी इथे. तर आत्या म्हणते, अगं तर तुला पोलिसांनी बोलवले कळलं म्हणून आले मी, काय झालंय नेमकं, असा प्रश्न वैदेही विचारते. तर आत्या म्हणते, काही नाही ग, अगं ते जरा जुना हिशोब असा तो. तर पण तू कशाला आलीस इथे, उगाच आलीस तू. अगो काय बघतीस माझ्याकडे, सांगेन तुका नंतर मी जे काय असा ते, चल चल, चल जाऊया, चल झाला सगळं, असं म्हणत आत्या वैदेहीला घेऊन जाते बरं का तिकडनं जबरदस्तीनं. वैदेही मात्र ना विचारात आहे की नेमकं काय झालंय, आणि वैदेही हे सगळं शोधून काढेल असं वाटतंय. पण तिकडे तांडेलांच्या घरात काय परिस्थिती आहे बघूया आपण. भाई इथे रात्रीच्या वेळी कसला तरी हिशोब करत ना लिहित बसलेले आहेत हिशोबाचं सामान काहीतरी. तोपर्यंत सूर्या येतोय तिथे आणि तो भाईंकडे बघतो. भाईंना विचारतो, झोपला नाही तुम्ही अजून, किती वाजले बघा? तर भाई म्हणतात, हे बरा असा, स्वतः उशिरा येऊन माका विचारतोस तू वाजले किती म्हणान, तुला पैसे दिले होते बँकेत भरायला, ते भरलेस ना तू? तर आता सूर्यांना ते आठवते की ते पैसे त्याने वाटले ते त्याला आठवतंय. तो काही बोलत नाहीये.
त्या बँकवाल्यांचा मेसेज नाही आला म्हणून मी विचारतोय असं भाई परत म्हणतात. तर सूर्या असा बघत राहतो. भाई परत म्हणतात, "ए सूर्या पैसे भरलेस ना? काय विचारते मी?" तर आता सूर्या ना काय सांगायचं हे कळत नाही. तोपर्यंत चिंगडी येते आणि म्हणतीये, "भाई अहो भरलेत त्याने पैसे." असं म्हणून ना सूर्याच्या खांद्यावर हातबीत ठेवते आणि सूर्या बघत राहतोय चिंगडीकडे. चिंगडी परत म्हणते, "अरे असं काय बघतोस तू? तू सांगितलंस ना माका दुपारी तू पैसे भरलास म्हणून." "अहो भाई मी तुमका म्हटलं ना की काहीतरी टेक्निकल इश्यू असात म्हणून तुमका मेसेज आला नाही." तर चिंगडीला भाई म्हणतात, "नाही नाही तू बोललीस ग पण मी आपला विचारला. तसा सूर्य आपला बेजबाबदार नाही हा. भरले असतील त्याने पैसे." असं भाई म्हणतात आणि बँकेचाच काहीतरी विषय असेल. असो सूर्या अरे हातपाय धुवून घे आणि जेवून घे. उशीर झालाय असं म्हणत ना भाई तिकडनं बाहेर पडतात. तर प्रेक्षकांनो चिंगळीचा डाव आता इथून पुढे कळेल नेमका काय आहे तर चिंगळी बसत म्हणते, "आता उगाच थँक यू वगैरे म्हणू नको हां मला आणि तुझी बाजू घेऊक माका काय खूळ नाही लागला." आता सूर्या चिंगळीकडे बघत राहतो. तर चिंगळी म्हणते, "तू काय गंमत दाखवतोय हां मी आता." आता चिंगळी काय गंमत दाखवते बघा सूर्याला. सूर्याच्या हातात ती फोन अक्षरशः असा फेकते. आधी ऐटीत बसलीये बघा कशी चिंगळी आणि मग त्याच्यानंतर ना तो फोन दिसतोय. व्हिडिओ जो काही लावलेला आहे तो सूर्या इथे बघतोय आणि चिंगळीकडे बघतोय एकदा. तर त्या व्हिडिओमध्ये सूर्या जे काही पैसे वाटत होता, तर तो व्हिडिओ दिसतोय. तर सूर्या म्हणतो, "चिंगळे." तर चिंगळी म्हणते, "सूर्या दादा, आता जर का हा व्हिडिओ भाईंनी किंवा बायोने बघितला तर काय होईल रे?" असा प्रश्न चिंगळी विचारते आणि हसतीये बरं का खुनशी आणि सूर्या मात्र चिंगळीकडे बघत राहिलाय. चिंगळीच्या डोक्यात काय आहे हे मात्र अजून कळलेलं नाहीये. कळेल आपल्याला. तर प्रेक्षकांनो वैदेही आता रूममध्ये आली आपली पर्स-बिर्स बेडवर टाकतीये आणि इथे ड्रेसिंग टेबल समोर जाऊन बसते आणि कसल्यातरी विचारात हरवलीये. तिला विचार कुठला येतोय ती त्या किचनकडे बघते, जे तिच्या हातामध्ये किचन आहे त्याच्याकडे ती बघते आणि परत एकदा आरशात बघते आणि विचार करतीये. तर तिला आठवतंय की तुमच्यासाठी काहीतरी आणलंय असं सूर्याने म्हटलेलं असतं. वैदेही ते गिफ्ट घेत नसते. तर ना सूर्या असा जात असताना परत वैदेही ते गिफ्ट घेते. ते किचन बघून ती किती खुश होते. तिला ते किचन किती आवडतं हे सगळं इथे तिला आठवतंय आणि तिला हेही आठवतंय की कसं सूर्याचे मित्र बोलत होते की सूर्याक मानला त्यांनी पेज मारून डॉक्टर मॅडमना डेटवर आणलाय आणि जिंकलान बेईज असं म्हणत ते दोघं बोलत असतात ते आठवतं आणि चला पुढे कोण आहे नेक्स्ट हे घ्या मॅडम असं म्हणत तो पैसे पण समोर धरतो रक्तदान फुकट करणार असं म्हणत असतो तर ते सुद्धा इथे वैदेहीला आठवते की कसे त्याने पैसे वगैरे वाटले होते त्यामुळे वैदेही काय करते बघा प्रेक्षकांनो ते किचन सुद्धा आहे ना ते सुद्धा रागाने इथे काढते गाडीच्या किल्लीला लावलेलं आणि आरशात एकदा बघते आणि त्या किचनकडे बघते नेमकं काय करते बघा हा किचन कालपर्यंत तिच्या जवळ होतं पण आज सूर्याने जे काही वागला ते बघून परत तिचं डोक्यातनं ते विचार गेलेले आहे त्यामुळे ते किचन काढते आणि इथे ना कपाटातल्या ड्रॉवरमध्ये तिथे ठेवत असते पण तोपर्यंत तिचं लक्ष जातं की तिथे कागद कसला तरी आहे किचन ठेवताना म्हणजे जो कागद जे पत्र इथे वरच्या बाबांनी ठेवलेलं आहे ते पत्र वैदेहीच्या निदर्शनास येतं आणि वैदेही आता त्या काय आहे संशयाने बघणार ते पत्र वाचून म्हणजे वाचायसाठी किंवा कागद काय आहे तो बघण्यासाठी ते उघडणार तेवढ्यात वैदेहीचे बाबा येतात आणि म्हणतात अरे देवा हे तर आशाचं पत्र आहे हिच्या आईच्या शेवटची इच्छा हिला जर का कळली तर मात्र सगळाच गोंधळ होईल वैदेहीने पत्र उघडलंय पण ती वाचेल का नाही हे मात्र कळेल आपल्याला उद्याच्या भागामध्ये उद्याच्या भागात सूर्या इथे वैदेहीच्या समोर येतोय परत एकदा वैदेही म्हणते मी माफी मागते तुझी पण तू मला फॉलो करू नकोस माझ्या समोर येऊ नकोस म्हणून पण तोपर्यंत तिला कळतं की तिची ओढणी जळणार असते म्हणून सूर्याने येऊन तिची ओढणी बाजूला केलेली असते तर इकडे सदाभाऊ म्हणजेच वैदेहीचे बाबा आत्याला विचारतायत अगं तूच बोलली होतीस ना की लग्नाबद्दल तिच्याशी एवढ्यात काय बोलायचं नाही म्हणून मग हे पत्र मला तिच्या खोलीत कसं सापडलं पण तोपर्यंत इकडे बयो विचारते सूर्याला सूर्या तुझी चेन खय गेली सूर्याची चेन सूर्याने गहाण टाकलेस यावर तुका काही बोलायचं आहे का असा प्रश्न आता बयोने विचारलाय सूर्याला नेमकं काय काय घडणार ते बघत राहूया उद्याच्या भागामध्ये त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा